सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अहिल्यानगर महानगरपालिका तब्बल 1000 कोटींचे कर्ज घेण्याच्या तयारीत असून यामध्ये पाणी योजनेसाठी 375 कोटी, अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत 538 कोटींचा समावेश आहे। ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी या निर्णयावर जोरदार हल्लाबोल केलाय। महापालिकेकडे कर्मचाऱ्यांचे पगार आणि वीज बिल भरण्या इतकेही पैसे नाहीत। निधी अभावी रस्त्यांची कामं रखडली आहेत, तरी सत्ताधारी शहराला 1000 कोटींच्या कर्जाच्या खाईत ढकलत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। पे अँड पार्कच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीनंतर उद्या नागरिकांच्या प्रत्येक श्वासावर कर लावणार आहात काय, असा संतप्त सवाल किरण काळे यांनी केलाय। मनपात तुम्हाला 5वी बहुमत आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची एक हाती सत्ता आहे। नगरकरांना कर्ज नव्हे तर तुमचं तथाकथित राजकीय वजन शासन दरबारी वापरून सरकारकडून 100% अनुदान आणावे अशी मागणी करत वेळप्रसंगी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने काळे यांनी दिलाय। याबाबत बोलताना काळे काय म्हणाले ते ऐकूयात। अहिल्यानगर महानगरपालिकेनं थोडं तिडकं नाही तर तब्बल 1000 कोटी रुपयांचं कर्ज काढण्याचा घाट त्या ठिकाणी घातलेला आहे। हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या शहराच्याच नाही तर राज्यातल्या ज्या काही ड वर्ग महानगरपालिका आहे त्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं काम त्या ठिकाणी घडतंय। वस्तुस्थिती अशी आहे की या शहरातल्या महापालिकेकडनं कर्मचाऱ्यांचे महिन्याचे पगार करायला पैसे नाहीत, त्या ठिकाणी वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये तब्बल 10 अब्जोवधी रुपयांचं कर्ज त्या ठिकाणी काढून या शहराला अत्यंत रसातळाला घेऊन जायचं काम त्या ठिकाणी या मंडळींकडनं सुरू आहे। या प्रस्तावाला त्या ठिकाणी आम्ही ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कडाडून विरोध त्या ठिकाणी या शहराच्या आणि जनतेच्या हितासाठी करतोय। खरं तर आता ज्यांना महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी या ठिकाणी येऊन नगरकरांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही भरभरून मतं द्या, आम्ही नगरोत्थान योजनेमधनं 495 कोटी रुपये जे ते त्या ठिकाणी पाण्याच्या योजनेसाठी देऊ। प्रत्यक्षामध्ये आतापर्यंत एक छदाम सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि आता त्याच कामासाठी त्या ठिकाणी जागतिक बँकेकडून आणि काही वित्तीय संस्थांकडून कर्ज काढण्यासाठी बैठकांचं सत्र जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। मुळामध्ये या शहरातल्या पाणी योजनेसाठी मग ती केडगावची योजना असेल, फेज 2 ची, त्याचबरोबर अमृतची योजना असेल, शेकडो कोटी रुपये यासाठी आतापर्यंत खर्च केले गेले। त्या ठिकाणी पाण्याचा उपसा जो आहे या शहरातल्या 5 लाख लोकसंख्येसाठी पुरेल एवढा करण्याची क्षमता त्यातनं बिल्टअप झालेली असताना सुद्धा आजही शहराला पूर्ण क्षमतेने जरी प्रकल्प चालवला तरी प्रचंड पाणी उरेल अशी परिस्थिती आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये योजनेची त्या ठिकाणी अंमलबजावणी जी आहे ती त्या ठिकाणी हे लोक करू शकलेले नाहीत। पर्यायानं आज सुद्धा शहरामध्ये दिवसाआड पाणी अनेक ठिकाणी येतं, त्याचबरोबर काही ठिकाणी 3-3, 4-4 दिवसांनी पाणी येतं, टँकरनी सुद्धा काही भागात पाणी पोहोचवावं लागतं। हे अपयश झाकण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी 495 कोटींचं कर्ज काढायचं हा घाट जो आहे तो शहराला त्या ठिकाणी रसातळाला नेणारा आहे। भुयारी कटार योजना जी आहे निश्चितपणे त्या संदर्भातली कामं ही झाली पाहिजेत, पण ही कामं करण्यासाठी त्या ठिकाणी प्राधान्यक्रम असला पाहिजे आणि ह्या कामांकरिता जे काही 375 कोटींचं कर्ज काढायचं म्हणतायत तर ते कर्ज न काढता आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, तुम्हाला बहुमतच नाही तर 5वी बहुमत त्या ठिकाणी आहे। माझं सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे की तुमचं राजकीय वजन जे आहे ते वजन त्या ठिकाणी खर्च करा, कर्ज नको, आम्हाला 100% अनुदान हे त्या ठिकाणी पाहिजे आहे। आता आपण एक अनुभव सगळे नगरकर घेतोय की पे अँड पार्कच्या माध्यमातून ज्या प्रकारे आज रस्त्यात तुम्ही 10 रुपयाचा पेन घ्यायला दुकानात गेलात, 5 रुपयाची एखादी छोटी गोष्ट घ्यायला गेलात तरी बाहेर पावती त्या ठिकाणी 10-20 रुपयाची फाडायला लागते। मग हे सगळं सुरू असताना उद्या जर हे 1000 कोटी रुपयांचं कर्ज परत फेडण्यासाठी तर पैसे आपल्याकडे नाहीच आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये उद्या जर त्या ठिकाणी वेगवेगळी टेंडर्स काढली गेली, वेगवेगळे कर, दंड, शुल्क वसुल्या जर लादल्या गेल्या तर नगरकरांना हे लक्षात घ्या की आपल्या श्वासावरती सुद्धा
त्या ठिकाणी उद्या महापालिका टॅक्स लावेल अशी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवू शकते. त्यामुळे आमच्या ठाकरे शिवसेनेचा अशा प्रकारे या शहराला खड्ड्यात घालणारा, कर्जबाजारी करणारा आणि आत्मघातकी स्वरूपाचा जो काही निर्णय त्या ठिकाणी हे सत्ताधारी घेऊ पाहत आहेत त्याला कडाडून विरोध आहे. आम्हाला कर्ज नाही तर 1000 कोटी रुपयांचं अनुदान जे ते त्या ठिकाणी या शहरासाठी हवं आहे. जर हा घाट तुम्ही बंद नाही केला तर या शहरातील जनतेच्या हितासाठी आणि महानगरपालिका या यंत्रणेच्या संरक्षणासाठी ठाकरे शिवसेना रस्त्यावरती उतरून जन आंदोलन उभं करण्याचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही.